महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या विभागामार्फत उत्पादक ते ग्राहक या योजनेअंतर्गत सध्या कोल्हापुरात आंबा महोत्सव सुरू आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा सगळा आंबा महोत्सव सुरू आहे। आपण बघतोय रत्नागिरी हापूस असेल, देवगड हापूस असेल, हे आंबे तर या ठिकाणी मिळतातच, मात्र त्या व्यतिरिक्त जवळपास 47 हून अधिक आंब्याच्या जाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं हे आंबे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे आणि वेगवेगळी नावं असणारे हे सगळे आंबे आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर हा आंबा जवळपास नारळाच्या आकाराचा ऑमलेट नाव आहे या सगळ्या आंब्याचं, आणि जवळपास 1 ते 1.5 किलो वजनाचा हा आंबा आहे। आणि अशाच पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या जातीचे आंबे या सगळ्या आंबा महोत्सवामध्ये आंबा प्रेमींना पाहायला मिळत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण जर बघितलं तर तशाच पद्धतीचा जहांगीर हा देखील एक आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं नारळा एवढ्या आकारा एवढे हे सगळे आंबे आहेत, तशाच पद्धतीनं अगदी छोट्या आकाराचे आंबे देखील या ठिकाणी बघायला उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या आकारातील हे सगळे आंबे जे आहेत, जे आंबा प्रेमींचं लक्ष कोल्हापूरमध्ये सध्या वेधत आहेत असं म्हणावं लागेल। अगदी उत्पादक ते ग्राहक या योजनेअंतर्गत हा सगळा महोत्सव सुरू आहे आणि त्यामुळे ग्राहकांचा देखील मोठा प्रतिसाद या सगळ्या आंबा महोत्सवाला पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री गेल्या 2 ते 3 दिवसापासून या सगळ्या आंबा महोत्सवामध्ये आंब्याची झालेली आहे। आणि अशाच पद्धतीनं अजून उद्यापर्यंत हा सगळा आंबा महोत्सव सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहकांनी यावं, आंबाप्रेमींनी यावं। वेगवेगळ्या ज्या 47 जाती आंब्याच्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर कमी किमतीचे आणि चांगल्या दर्जाचे आंबे देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।